नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कॉलनीमधील एक माणूस अनिरुद्धला म्हणत असतो, असे कसे कांचनताई आणि आप्पा घर सोडून निघून गेले रे. सगळ्या कॉलनीमध्ये तीच चर्चा चालू आहे. सगळे त्यांची काळजी करतायत आणि तू मात्र असा घरात बसून आहेस. तर अनिरुद्ध म्हणतो, मग मी काय करायला हवंय. आई आप्पांना इथे राहण्याचा कंटाळा आला म्हणून ते दुसरीकडे राहायला गेले. तर तो माणूस म्हणतो, नक्की ना, कारण माझ्या कानावर काही वेगळं चाललंय. सगळे तुला आणि तुझ्या बायकोला शिव्या घालतायत. तर अनिरुद्ध म्हणतो, का, आम्हाला का शिव्या घालतायत. आई आप्पांना इथे राहायचं नसेल तर लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून मी त्यांना इथे राहायला फोर्स करू का. हे बघ, माझ्यासाठी त्यांचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे आणि ते त्यांच्या इच्छेने हे घर सोडून निघून गेलेत. तर तो माणूस म्हणतो, अनिरुद्ध, सगळ्या जगाशी खोटं बोलशील पण किमान माझ्याशी तरी बोलू नको. मी काही आज बघतोय का तुला. लहानपणापासनं आपण याच कॉलनीमध्ये राहत आलोय आणि आपण मित्र होण्याआधी आपले वडील एकमेकांचे मित्र होते. आप्पा त्यांच्या मनातलं सगळं माझ्या वडिलांकडे बोलून दाखवायचे. अनिरुद्ध, आप्पांचा जीव आहे रे या घरात. मला मान्य आहे, तुला वाटत असेल जसे आजूबाजूला टॉवर झाले तसा या जागेवरही व्हावा. तुझाही टॉवरमध्ये राहण्याचा मोह होत असेल, पण जरा तर कळ काढ की निदान आप्पा आणि काकू असेपर्यंत तरी थांब. हे घर आहे तसंच राहू दे. अरे, त्यांचे आशीर्वाद मिळतील तुला. तर अनिरुद्ध म्हणतो, अरे, या घराचा काहीच संबंध नाहीये. आप्पांना आता मोठ्या शहरात राहण्याचा कंटाळा आलाय. त्यांना कुठेतरी खेडेगावात छोटंसं घर बांधून राहायचंय, मोकळ्या हवेत जगायचंय. आणि काय वाईट आहे त्यात. अरे, त्यांच्या दृष्टीने ते चांगलंच आहे. तर तो माणूस म्हणतो, अनिरुद्ध, स्वतःच्या मनाची अशी खोटी समजूत घालू नकोस. अख्ख्या कॉलनीला माहितीये तू आप्पांना फसवून प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या करून घेतल्यास. हे काही बरोबर नाही. जर त्यांची इच्छा नसेल तर तू का हे घर पाडतोयस. या घरावर पहिला हक्क त्यांचा आहे. ऐक माझं, तू त्यांना घरी घेऊन ये. उद्या जर त्यांना काही झालं ना तर ते ओझं घेऊन तुला आयुष्यभर जगावं लागेल आणि हे बरोबर नाहीये. तेवढ्यातच संजना तेथे येते आणि ती म्हणते, अनिरुद्धला काय बरोबर काय चुकीचं हे सांगणारे तुम्ही कोण. तर तो माणूस म्हणतो, तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि माझा हक्क आहे तेवढा त्याच्यावर. तर संजना म्हणते, कोणी दिला तो हक्क तुम्हाला. अनिरुद्ध येतो का तुमच्या घरी सल्ला द्यायला. नाही ना, मग तुम्ही का तुमचे फुकटचे सल्ले आम्हाला वाटताय. तुम्हाला जर आमच्या आई आप्पांचा एवढाच कळवळा आला असेल ना तर तुम्ही का नाही नेत त्यांना तुमच्या घरी. त्यांना शोधून आणा आणि तुमच्या घरी घेऊन जा. तर तो माणूस म्हणतो, त्यांचा मुलगा आहे ना, मग त्यांनी इतरांकडे का राहायचं. तर संजना म्हणते, अरे वा, स्वतःवर जबाबदारी आल्यानंतर लगेच परके झालात तुम्ही. आत्ता सल्ला देताना घनिष्ठ मित्र होतात ना तुम्ही अनिरुद्धचे. तर तो माणूस म्हणतो, हे बघा वहिनी, तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय, एवढंच मला म्हणायचंय. तर संजना म्हणते, आम्ही काहीही चुकीचं वागत नाही आहोत. आप्पांनी स्वखुशीने पेपर्सवर सह्या केल्यात आणि त्यांच्या इच्छेनुसार ते घराबाहेर पडलेत. लोकांना काय होतंय हो चर्चा करायला. आम्ही आप्पांवर जबरदस्ती केली हे सांगणाऱ्या लोकांकडे एकतरी प्रूफ आहे का. तुम्ही सुद्धा त्यांचं ऐकूनच आलात ना. अहो, स्वतःला अनिरुद्धचा मित्र म्हणवता ना तुम्ही. मग तुमच्या मित्राची साईड घेऊन तुम्ही त्यांना जाब विचारलत का. तर अनिरुद्ध म्हणतो, संजना, अगं त्याला वाटलं म्हणून तो मला बोलला. शांत हो. तर संजना म्हणते, अरे का शांत होऊ. कोणाला अक्कल शिकवायला पैसे पडत नाहीत. तुम्ही कुठे राहता हो. हां, US मध्ये राहतात ना. स्वतःच्या आईवडिलांना सोडून तुम्ही US मध्ये सेटल आहात. स्वतःच्या आईवडिलांना इथे एकटं सोडून निघून गेलात आणि यांना पुळका कोणाचा, दुसऱ्याच्या आईवडिलांचा. आधी स्वतःच्या आईवडिलांची जबाबदारी घ्या आणि मग इतरांना सल्ले द्या. आणि हे बघा, आम्हाला काही फरक पडत नाही कॉलनीतले लोक आमच्याबद्दल काय विचार करतात ते. सो प्लीज आता निघा इथून. फुकटचे सल्ले देत फिरू नका. तर तो माणूस म्हणतो, इतके दिवस लोकांकडून तुमच्या दुसऱ्या वाईफबद्दल खूप ऐकून होतो, पण आज स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. अवघड आहे तुझं अनिरुद्ध, तू बदललायस रे. तू आधी असा नव्हतास. तर संजना म्हणते, हो ना, मग निघा आता. तर तो माणूस म्हणतो, अनिरुद्ध, आम्ही सगळे आप्पा आणि काकूंचा शोध घेत आहोत. काही कळलं तर तुला सांगू. होपफुली इथून पुढे तू त्यांची व्यवस्थित काळजी घेशील. आणि असं म्हणून तो माणूस तेथून निघून जातो. तर संजना म्हणते, अरे काय विचित्र माणूस आहे हा. मी एवढं त्याला बोलले तरी हलायलाच तयार नाही. अनिरुद्धला सुद्धा हे ऐकून जरासं टेन्शन आलेलं असतं. तर संजना म्हणते, अनिरुद्ध, तुला अशा लोकांकडे लक्ष देण्याची काही गरज नाही. अरे त्यांना काय माहिती, तू हे सगळं स्वतःसाठी करत नाहीयेस. तुझ्या मुलांसाठी हे सगळं करतोयस, त्यांच्या सुखासाठी हे सगळं करतोयस. आणि हे बघ, सगळं ठीक होईल, तू रिलॅक्स राहा. आणि आई आप्पा ठीक आहेत हे माहिती आहे ना आपल्याला. त्यांनीच तसं फोनवर सांगितलं ना, मग आपण का काळजी करायची. तर अनिरुद्ध काहीही बोलत नसतो.
इकडे आप्पा वृद्धाश्रमामध्ये कांचनसाठी पाणी घेऊन येतात. त्यावेळी कांचन त्यांना म्हणते, आपण इथे किती दिवस राहायचंय? तर आप्पा म्हणतात, कांचन सांगितलं ना तुला, आता पुढचं सगळं आयुष्य आपल्याला इथेच काढायचंय. तर कांचन म्हणते, नाही जमणार मला, आपली मुलं, नातवंड, पतवंड सगळ्यांना सोडून इथे कुठे राहायचं आपण? तर आप्पा म्हणतात, मग तुला परत जायचंय का? समृद्धी पडताना तू बघू शकणार आहेस का गं? तर कांचन म्हणते, नाही बाई, मला बघवणार नाही ते. तर आप्पा म्हणतात, मग आपल्याला इथेच राहावं लागेल ना? तर कांचन म्हणते, मी काय म्हणते, आपण गावाकडच्या घरी जाऊया का? ते निदान आपलं आहे. तर आप्पा म्हणतात, कांचन अगं, आपण गावाकडे गेल्यानंतर आपल्याला गावाकडचे लोक विचारतील, तुम्ही अचानक इकडे कसे आलात? मग आपण काय सांगणार आहोत त्यांना? आमच्या मुलाने आम्हाला फसवलं, परस्पर बिल्डरला घर विकून टाकलं आणि आम्हाला घरातून बाहेर पडायला भाग पाडलं. अगं, आपणच आपल्या तोंडाने आपल्या मुलाची बदनामी करायची का? तर कांचन म्हणते, ते आहेच की. काय करायचं काही कळतच नाहीये मला. मला जानकीची खूप आठवण येतीये. अहो, रोज रात्री मी गोष्ट सांगितल्याशिवाय झोपायचीच नाही ती. काय करत असेल आत्ता? तर आप्पा म्हणतात, कांचन अगं, जानकी आणखी खूप लहान आहे. हळूहळू ती तुला विसरून सुद्धा जाईल. तर कांचनच्या डोळ्यात थोडंसं पाणी येतं आणि ती म्हणते, जानकी मला विसरून जाईल? तर आप्पा कांचनला समजावत असतात. ते तिला म्हणतात, हे बघ, मला तसं म्हणायचं नव्हतं. अगं, तुला विसरून जाईल असं नाही, पण तिची तुझ्याकडून रोज गोष्ट ऐकण्याची सवय हळूहळू मोडेल. तर कांचन म्हणते, तिची सवय मोडेल, पण माझी मोडेल का? रोज रात्री झोपताना इवल्याशा हातांनी तो माझा हात घट्ट धरायची, तेव्हा कुठे मला शांत झोप लागायची. तर आप्पा म्हणतात, कांचन अगं, आता जास्त विचार करू नकोस, झोप बघू आता. तर कांचन म्हणते, अहो, आरोहीची चोरोटी भरायची राहिली. 4था महिना लागायच्या आत ती भरायला हवी हो. अरुंधतीच्या लक्षात असेल का नाही कोणास ठाऊक. मी काय म्हणते, आपण अरुंधतीला फोन करून तेवढं एक सांगूया का? तर आप्पा म्हणतात, कांचन मी कोणालाही फोन करणार नाही बरं का. उगाच काहीतरी कारणं शोधू नकोस. तर कांचन म्हणते, मला तर आत्तापासूनच सगळं पुढचं दिसायला लागलंय. आरोहीचं डोहाळ जेवण कोण करेल? तिचं बाळंतपण कोण करेल? बाळ झाल्यानंतर त्याला कोण सांभाळेल? तुम्हाला काय वाटतं, संजना हे सगळं करेल? ते काही नाही. यशचं बाळ आपल्या घरातच वाढलं पाहिजे, पाळणा घरात नाही. तर आप्पा म्हणतात, कांचन अगं, आता मन घट्ट कर. कधीतरी आपल्याला हे सगळं सोडून जावं लागणारच आहे. मग आत्ताच का नको? अगं, आता आपण इथे पाहुणे आहोत. वरच्याचं बोलावणं आलं की निघून जायचं. तर कांचन म्हणते, पण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत तरी मुलाबाळांबरोबर राहूया. तर आप्पा म्हणतात, कांचन, आपण जर असंच करत राहिलो तर कोणत्याही मोहपाशातून आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही. अगं, रडत राहण्यापेक्षा जरा वेगळा विचार करून बघ ना. मी तर म्हणतो, देवाने आपल्याला एक संधी दिलीये सगळ्या गोष्टींमधून मुक्त होण्याची. म्हणजे शेवटी डोळे मिटताना जीव कोणामध्ये अडकायला नको. कांचन म्हणते, तुम्ही मला समजावताय, पण मला माहितीये तुम्ही मनातून किती खचलाय ते. तर आप्पा म्हणतात, कांचन अगं, त्रास तर मलाही होतोय, पण मी स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करतोय, तू सुद्धा करून बघ. अवघड असलं ना तरी ते अशक्य नाहीये. तर कांचन म्हणते, असं किती दिवस लपून राहणार आहोत आपण? आज सुलेखाताई आणि नितीनच्या नजरेतून सुटलो, पण कधीतरी कोणीतरी कुठेतरी बघेलच ना आपल्याला, मग काय करणार आहोत? तर आप्पा म्हणतात, मीही तोच विचार करतोय ग. मला काय वाटतं, आपण मुंबई सोडून दूर कुठेतरी निघून जाऊ, अशा ठिकाणी जिथे आपल्याला कोणी ओळखणारच नाही. तर कांचन म्हणते, अहो, पण जाणार कसे? पैसे नाही आहेत आपल्याकडे. तर आप्पा म्हणतात, अगं, आपल्याकडे आत्ता पैसे नाही आहेत, पण बँकेमध्ये आहेत ना, ते काढता येतील का ते मी बघतो, आणि मग आपण कुठेतरी मुंबई बाहेरच्या एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहू. तर कांचन म्हणते, म्हणजे पुन्हा वृद्धाश्रमातच जाऊन राहायचं? तर आप्पा म्हणतात, अगं, काय वाईट आहे त्यात? एकदा सवय झाली ना की काही वाटणार नाही. हे बघ, संजना आणि अनिरुद्ध काही आपले वैरी नाही आहेत. एकदा तिकडच्या सगळ्यांना आणि आपल्याला वेगळं राहण्याची सवय झाली ना की मग आपण त्यांना सगळ्यांना भेटायला बोलवूयात ना. मी काही तुला तुझ्या मुलापासून तोडणार नाही. तर कांचन म्हणते, नक्की ना? माझी मुलं नातवंड आली तर तुम्हाला चालणार आहे ना? तर आप्पा म्हणतात, हो चालेल की. तर कांचन म्हणते, मग ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल तिथे यायला मी तयार आहे. तर आप्पा म्हणतात, बरं ठीक आहे, चल झोप आता. कांचन आणि आप्पा झोपत असताना त्या दोघांना घरची खूप आठवण येत असते. दोघांनाही झोप लागत नसते. तर कांचन म्हणते, अहो, डोळे मिटले ना की डोळ्यासमोर समृद्धी दिसतं, झोपच लागत नाहीये हो. आप्पांना सुद्धा रडू येत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी समृद्धीमध्ये संजना, अभि, ईशा आणि अनिरुद्ध आप्पांची रूम आवरत असतात. त्यावेळी संजना म्हणते, बापरे, काय कचरा गोळा करून ठेवलाय. ही म्हातारी माणसं ना असंच काही ना काही गोळा करून ठेवतात. आता या फाईल्स बघ, किती वर्षांपासून जपून ठेवल्यात काय माहिती. काहीतरी नॉनसेन्स हिशोब लिहून ठेवलाय यात. आता काही उपयोग आहे का त्याचा?
आणि अभिला आप्पांचे कपडे दिसतात तर संजना म्हणते सरळ टाकून द्यायचे. त्यांना हवे असलेले कपडे आप्पा घेऊन गेलेत. आता कोण वापरणार आहे ते? तू वापरणार आहेस? नाही ना? मग सरळ टाकून द्यायचे. कशाला उगाच अडगळ घरात? तर अनिरुद्ध म्हणतो संजना आता तू हे सगळं का काढलंयस? तर संजना म्हणते अनिरुद्ध तो बिल्डर कधी येईल आणि म्हणेल बंगला रिकामा करून द्या. मग काय करणार आहोत आपण? हे सगळं सामान कुठे टाकणार आहोत? त्यापेक्षा आत्ताच हळूहळू नको असलेल्या वस्तू बाहेर टाकूया आपण. अरे ट्रकभर सामान निघेल या घरातून. तर ईशा म्हणते ॲक्च्युली आणि आता काय आपल्याला बिल्डर देईल त्या टेम्पररी घरामध्ये शिफ्ट व्हावं लागणार आहे. कशाला ही अडगळ तिकडे न्यायची? उगीच सामान न्या परत आणा. आणि मला माझ्या नवीन घरात या सगळ्या गोष्टी नकोच आहेत. तर संजना म्हणते खरंच आहे ईशा आपल्याला किचनसुद्धा बघावं लागेल हां. काय माहिती आईने काय काय गोळा करून ठेवलंय. बघूया नंतर. तर ईशा म्हणते हो अगं तिच्या सासूची पण भांडी आहेत तिकडे. मला ॲक्च्युली माझीसुद्धा खोली साफ करायची आहे. तिथे आईचं आणि यशचं अजूनही सामान आहे. मला नको आहे माझ्या घरात या सगळ्या गोष्टी. तर अभि म्हणतो मग इतके दिवस गप्प का होतीस? सरळ सांगायचं ना तुमच्या वस्तू घेऊन जा नाहीतर फेकून देईल मी. तर ईशा म्हणते आता मी विचारणार नाहीये डायरेक्ट फेकून देणार आहे. तर अभि म्हणतो मला तर वाटतं या घरात नको असलेल्या वस्तू जर आपण विकल्या ना तर जानकीच्या रूमचं इंटेरियर होईल इतके पैसे मिळतील आपल्याला. तर ईशा आणि संजनाला तर हसूच येतं आणि संजना म्हणते कमाल आहे या फाईल्स रद्दीत देऊ आपण खूप पैसे मिळतील आपल्याला. आणि संजना आप्पांचे चष्मे बघत असताना अनिरुद्धला म्हणते हे बघ आप्पांचे 4 चष्मे. आणि ती सरळ फेकून देते. तर तेवढ्यात अरुंधती तेथे येते आणि ती चष्मे उचलून घेऊन म्हणते काय करताय तुम्ही? तर संजना म्हणते आम्ही आमचं घर साफ करतोय. आम्हाला विचारणारी तू कोण? तर अरुंधती म्हणते तुम्ही तुमचं घर साफ करत नाही आहात इतरांच्या वस्तूंना त्यांच्या परवानगीशिवाय हात लावताय. किती चुकीचं आहे हे. तर संजना म्हणते 1 मिनिट. पहिली गोष्ट या वस्तू दुसऱ्यांच्या नाही आहेत. या वस्तू माझ्याच सासऱ्यांच्या आहेत. मी त्यांची सून आहे सो मी माझ्या घरात काय करायचं काय नाही हे तू सांगण्याची गरज नाही. तर अरुंधती म्हणते तुझ्या घरात तू तुझ्या वस्तूंचं काहीही कर पण माझ्या आईवडिलांच्या वस्तूंना हात लावायचा नाही समजलं? आणि ती अनिरुद्धला म्हणते तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? ही संजना तुमच्या वडिलांच्या वस्तू घराच्या बाहेर फेकतीये. काहीतरी बोला. तुम्हाला अडगळ होत असेल तर मला सांगा मी माझ्या घरी घेऊन जाते सगळ्या वस्तू. तुम्ही गप्प का बसता अनिरुद्ध? इतके कसे बदललात हो तुम्ही? तर यश म्हणतो आई कोणाला बोलतीयस तू? आप्पांचं घर काढून घेतलं यांनी. यांच्यासाठी या वस्तू काय चीज आहेत? आजी आप्पा घरात नाहीये तरी यांना काही वाटतंय का? कधी एकदा हे घर पाडलं जातंय याची वाट बघतायत ते. जग जिंकलंय असं वाटतंय त्यांना. आजी आप्पांना घराबाहेर काढून आनंद झालाय यांना. तर अभि म्हणतो यश गप्प बस रे तू. वाटेल ते बोलू नकोस. तर यश म्हणतो का? तुम्हाला वाटेल तसं वागताना लाज नाही वाटत? मग मला बोलताना का वाटेल? तर ईशा म्हणते 1 मिनिट एवढ्याशा गोष्टीचा इतका मोठा इश्यू करू नकोस. या सगळ्या गोष्टी आप्पांना आठवत सुद्धा नसतील. इतके का सेंटी होताय तुम्ही? एवढं काही नाहीये सगळी रद्दीच आहे. तर यश म्हणतो रद्दी आहे का सगळी? दुसरीकडे एक माणूस आप्पांसोबत गप्पा मारत असतो त्यावेळी तो कांचनकडे बघून म्हणतो वहिनींची झोप झालेली दिसत नाही. वृद्धाश्रम म्हटलं की सगळ्यांना वेगळं वाटतं. सुरुवातीला मला सुद्धा असंच वाटायचं. तर आप्पा विचारतात तुम्ही इथे कधी आलात? तर तो माणूस म्हणतो 6 महिने झाले. माझी बायको गेली आणि माझ्या मुलाने माझी रवानगी या वृद्धाश्रमात केली. त्यांना घरात माझी अडगळ वाटायला लागली होती. तर आप्पा विचारतात तुम्हाला आवडतं का इथे राहायला? तर तो माणूस म्हणतो सुरुवातीला नाही आवडायचं. घरची खूप आठवण यायची. बायकोची सुद्धा खूप आठवण यायची. मुलं नातवंड सगळ्यांना सोडून राहणं मला जमत नव्हतं. पण आता विचाराल तर मला इथे जास्त राहायला आवडतं. माझ्याच वयाचे 4 मित्र मिळाले. त्यांच्याशी हव्या तेवढ्या गप्पा मारता येतात. शिवाय आपली मुलं जेवढं करणार नाहीत तेवढ्या प्रेमाने इथला स्टाफ करतो. आधी मुलांकडे राहायचो तेव्हा चहा देताना सुद्धा सून तोंड वाकडं करायची. मग मी चप्पल घालायचो आणि सरळ टपरीवर जाऊन चहा प्यायचो. मग माझी बायको गेली आणि माझ्या मुलाने सांगितलं की तुमची खोली माझ्या मुलाला द्या. नातू मोठा होत होता. त्याला प्रायव्हसी हवी होती. स्वतःची स्पेस हवी होती. त्यामुळे मी सगळ्यांना जड झालो. खरं म्हणजे सुनेला घरकामात सगळी मदत करायचो मी. पण फुकट असल्यामुळे त्यांना त्याची किंमत नव्हती. आता तीच कामं मी इथे करतो. पण इथे माझ्या कामाचं कौतुक होतं. आणि 4 पैसे मिळवून आश्रमाला हातभार लावल्याचं समाधान मला मिळतं. मी आता मुलाकडे जात सुद्धा नाही. उगाच कशाला कोणावर भार बनून राहायचं. तर आप्पा म्हणतात बरोबर आहे तुमचं. मी तुमच्या मताशी सहमत आहे. अहो जिथे आपली किंमत नाही ना तिथे राहायचंच कशाला? तर तो माणूस म्हणतो पण विनायकराव आता जरी तुम्हाला इथे नको वाटत असलं पण विश्वास ठेवा काही दिवसांनी तुम्ही नक्कीच इथे रमाल. इथल्या माणसांचं प्रेम बघितलं की रक्ताची नातीसुद्धा फिकी वाटायला लागतात.
या वयात कोणीतरी मायेनं पाठीवरून हात फिरवला ना तरी बरं वाटतं. कसं आहेस एवढं जरी कोणी विचारलं ना तरी डोळ्यात पाणी येतं. पण आपल्या मुलांना नाही कळणार ते जेव्हा आपल्या वयाचे होतील ना तेव्हा आपली दुःख त्यांना कळतील. तर कांचन म्हणते नको नको, देव करो आणि आपल्या मुलांचा सांभाळ त्यांची मुलं आयुष्यभर करो. आपल्यासारखी वेळ कोणावरही येता कामा नये. अगदी आपल्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलांवर सुद्धा नाही. हो, शेवटी ते आपली मुलं आहेत आणि आपण त्यांचे आईवडील आहोत. आपण त्यांना माफ नाही करणार तर कोण करणार सांगा. तर तो माणूस म्हणतो पण कधी कधी वाटतं आपण मुलांना पाठीशी घालून चुकलो. वेळच्या वेळी त्यांचे कान उपटले असते तर आज त्यांच्यात माणुसकी असती. नुसता पैसा काय कामाचा. तर त्याला खूप वाईट वाटत असतं. तर लगेच आप्पा त्याला म्हणतात श्रीधरराव वडापाव आणि कटिंग चहा घेणार का. तर त्याच्या चेहऱ्यावर एक हसू येतं आणि तो म्हणतो हो चालेल ना. आणि आप्पा कांचनला विचारतात तुझ्यासाठी वडापाव बांधून आणू का. तर कांचन म्हणते मला नको पण तुम्ही जरा सांभाळून. तर आप्पा म्हणतात हो ग, तू काही काळजी करू नकोस. आणि ते दोघे तेथून जातात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कांचन आणि आप्पा रस्त्याने जात असताना आप्पांचा तोल जातो आणि ते खाली पडतात आणि तेवढ्यातच पाऊस सुरू होतो. त्यावेळी अरुंधती तेथे छत्री घेऊन येते आणि ती म्हणते ज्या मुलाला तुम्ही बोटाला धरून चालायला शिकवलत त्यालाच आता हाताला धरून घराच्या बाहेर काढण्याची वेळ आली आहे. नाही जर मी तुम्हाला तुमचं घर परत मिळवून दिलं ना तर अरुंधती नाव लावणार नाही. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.